नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आपली लेक्चर सिरीज सुरू आहे आणि तुम्हाला वाटत असेल तुमचा अभ्यास झालेला आहे तर निश्चितच मी जे तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 10 प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे आहेत। चला तर बघा, आपल्या प्रश्न मालिकेतील आजचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो, प्रश्न काय आहे तो नीट वाचा आणि तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर निश्चितच कमेंट करायचं आहे। कमेंट केल्यानंतर मलाही समजेल की तुम्ही माझे लेक्चर पाहत आहात आणि तुम्हालाही समजेल की तुमचा परीक्षेचा अभ्यास झालेला आहे। मित्रांनो, उत्तर चुकलं तर चुकू द्या, परंतु कमेंट करायचे आहे। तुमचं जे उत्तर असणार आहे ते कमेंट करायला विसरायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, पेट्रोल इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचे मिश्रण कोण तयार करते? बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे की पेट्रोलचं इंजिन असतं गाडीचं, त्याच्यामध्ये हवा आणि इंधन आहे, त्याचं मिश्रण कोण करतं? इथं आपल्याला ऑप्शन दिलेला आहे फ्युएल पंप, इंजेक्टर, कार्बोरेटर आणि गिअर बॉक्स। चला, तुमचं उत्तर तुम्ही कमेंट केलेलं असेल, याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कार्बोरेटर जे आहे ते काय करत असतं, हवा आणि इंधन यांचं मिश्रण करत असतं पेट्रोल इंजिनमध्ये। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये सिलेंडर हेड कुठे असतो? बघा, जे आपलं गाडीचं इंजिन असतं त्याच्यामध्ये सिलेंडर हेड जो आहे तो कुठे असतो आपल्याला इथं विचारलेला आहे। इंजिनच्या तळाला, इंजिनच्या बाजूला, इंजिनच्या वरच्या भागात आणि इंजिनच्या मागील भागात। चला, इंजिनचा जो काही सिलेंडर हेड आहे तो कुठे आपल्याला इथं विचारलेला आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा मित्रांनो इथं की त्याचं करेक्ट उत्तर आहे इंजिनच्या वरच्या भागामध्ये काय असतो, सिलेंडर हेड असतो। पुढचा प्रश्न बघा, 73वा प्रश्न तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये क्रॉन्कशाफ्टचे कार्य काय असते? आपण गाडी वापरत आहे, आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या माहित आहे। क्रॉन्कशाफ्ट काय असतो तर त्याचं कार्य विचारलेलं आहे, ते काम काय करतं आपल्याला विचारलेलं आहे। तर कूलंट पंप करणे, वाल्व उघडणे आणि बंद करणे, इंजिन RPM वाढवणे आणि इंधन फिल्टर करणे। चला, कूलंटचं आपल्याला इथं काय आहे, कूलंट पंप चालू करण्याचा असेल किंवा वाल्व उघडणं बंद करण्याचा असेल किंवा काय आणखीन RPM आहे किंवा इंधन फिल्टर करणे, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत क्रॉन्कशाफ्टच्या कार्याबाबतचे। तर आता आपल्याला इथं क्रॉन्कशाफ्ट जो आहे त्याचं कार्य काय आहे हे तुम्ही उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वाल्व उघडणे आणि बंद करणे, हे कशाचं कार्य असतं? क्रॉन्कशाफ्टचं कार्य असतं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये इंजिन ऑइलचा दाब वाढवण्यासाठी काय वापरले जाते? इंजिन ऑइलचा जर प्रेशर आहे तो प्रेशर वाढवायचा असेल तर काय वापरलं जातं इथं आपल्याला विचारलेलं आहे। तर वॉटर पंप, ऑइल फिल्टर, ऑइल पंप आणि गिअर बॉक्स। चला, तुमचं उत्तर कमेंट करा, याचं उत्तर कमेंट करायचे। अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, आपण हळूहळू प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती वाढवत चाललेलो आहे। हे सगळे तुम्हाला इंजिन संदर्भातील टेक्निकल प्रश्न आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑइल पंप आहे, तो ऑइल पंप वापरला जातो। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये पिस्टनच्या वरच्या बाजूला असणारा जागा काय आहे किंवा त्याला काय म्हणतात? इंजिनमध्ये पिस्टनच्या वरची बाजू, आलं का लक्षात? जे गाडीचं इंजिन आहे त्याच्यामध्ये पिस्टनची जी वरची बाजू आहे त्या वरच्या बाजूची जागा असते, त्या जागेला काय म्हणतात असं विचारलेलं आहे। तर क्रँककेस, सिलेंडर हेड, कंबल्शन चेंबर आणि रेडिएटर। चला, 4 ऑप्शन दिलेले आहेत, तुमचं उत्तर कमेंट अपेक्षित आहे। तुम्ही जेवढ्यात जास्त कमेंट कराल मित्रांनो तेवढं जास्त माझा उत्साह वाढतो अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। चला बघा, आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कंबल्शन चेंबर जे आहे ते कंबल्शन चेंबर असं म्हटलं जातं। प्रश्न नीट वाचायचा आहे, नीट लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे, इंजिनमध्ये फ्युएल फिल्टरचे कार्य काय आहे? बघा, आपली जी गाडी आहे त्याच्यामध्ये फ्युएल फिल्टर असतो, त्याचं आपल्याला इथं कार्य विचारलेलं आहे। काय काम करतं? तर फ्युएल थंड करणं, फ्युएल साफ करणं, फ्युएल गरम करणं आणि फ्युएलचे दाब वाढवणं। आलं का लक्षात? फ्युएल फिल्टरचे कार्य। चला, 4 ऑप्शन दिलेले आहे, तुमचं जे आन्सर आहे ते कमेंट करा।
मी खूप वेळा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला म्हणत असतो की कमेंट करा, त्यामुळे प्लीज कमेंट करा मित्रांनो। आणि याचं करेक्ट आन्सर आहे फ्युएल साफ करणं हे कशाचं काम असतं, तर फ्युएल फिल्टरचं काम असतं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे बघा, 77वा प्रश्न आहे। आपल्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये 10 प्रश्न कव्हर करायचे आहेत। इथं तुमचं कमी टाइम मध्ये जास्त तुमचा अभ्यास होतो, तुमची जी काही तयारी झालेली आहे ती तयारी कशा पद्धतीने झालेली आहे तुम्हाला कळत असतं। तर पुढचा प्रश्न बघा, इंजिन मध्ये कोणत्या प्रकारचा रेडिएटर फॅन वापरला जातो। आता इथे तुम्हाला रेडिएटरचा फॅन विचारलेला आहे। आपल्या गाडीच्या इंजिन मध्ये रेडिएटरचा जो फॅन आहे तो कोणत्या प्रकारचा असतो हे विचारलेलं आहे। इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, ए आणि बी आणि कोणताही नाही। चला कोणता फॅन असतो मग, आपण सर्वजण गाड्या चालवत आहे, या 4 ऑप्शन मधील करेक्ट उत्तर कमेंट अपेक्षित आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा दोन्ही पद्धतीचे जे काही फॅन आहेत ते फॅन कशामध्ये वापरले जातात, रेडिएटर मध्ये वापरले जातात। पुढचा प्रश्न 78वा प्रश्न, इंजिन मध्ये गॅस्केटचं कार्य काय असतं। इंजिन मध्ये गॅस्केट असतं, आपल्या गाडीमध्ये गॅस्केट असतं, तर त्या गॅस्केटचं काम काय आहे। आपण सर्व रोज गाडी चालवत असतो, त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टी माहित आहे। आणि 4ही ऑप्शन तुमच्या समोर आहे। इंजिनचे आरपीएम वाढवणे, दोन्ही भागांमध्ये सील करणे, इंजिन पाणी थंड करणे आणि इंधन फिल्टर करणे। चला गॅस्केट काय करत असतं, तर बघा गॅस्केटचं कार्य काय आहे की 2 भागांमध्ये सील करण्यासाठी काय वापरलं जातं, गॅस्केट जे आहे ते गॅस्केट वापरलं जातं। बघा पुढचा प्रश्न मित्रांनो 79 नंबरचा प्रश्न आहे, इंजिन मध्ये मेन बेरिंग कुठे असते। बघा इंजिनची जी काही मेन बेरिंग आहे ते कुठल्या भागामध्ये असते इथे विचारलेलं आहे। आलं का लक्षात, इंजिनची मेन बेरिंग कुठं असतं आपल्याला इथे विचारलेलं आहे। सिलेंडर हेड मध्ये, पिस्टन मध्ये, क्रँकशाफ्ट मध्ये आणि रेडिएटर मध्ये। चला करेक्ट आन्सर कमेंट करायचा आहे। आणि करेक्ट आन्सर कमेंट करण्यापूर्वी मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे बघा क्रँकशाफ्ट। मेन बेरिंग कशामध्ये असते, क्रँकशाफ्ट मध्ये असते। आणि शेवटचा प्रश्न आपल्या आजच्या प्रश्न मालिकेतील, इंजिन मध्ये क्रँक केसचे कार्य काय असते। आपण क्रँकशाफ्ट बघितलं, आता आपल्याला इथं क्रँक केस विचारलेली आहे। तर इंजिनचे तापमान वाढवणे, ऑइल साठवणे आणि फिरवणे, इंजिनचे आरपीएम नियंत्रित करणे। बघा काय आहे, इंजिनचे आरपीएम नियंत्रित करणे आणि फ्युएल पंप करणे। चला क्रँक केसचं काम काय आहे, शेवटचा प्रश्न आहे आजच्या प्रश्न मालिकेतील। आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बघा की ऑइल साठवणे आणि फिरवणे हे कशाचं काम का असतं, क्रँक केसचं काम असतं। तर मित्रांनो बघा अशाच नवीन पुढच्या प्रश्नांबरोबर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत। भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।